नमस्कार, रोखठोक आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 वाजताच्या ठोक्याला थंडावल्या. येत्या 10 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. त्यात विदर्भातल्या लोकसभेच्या 10 जागांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातल्या मतदानाचा हा पहिलाच टप्पा असल्यामुळे या टप्प्याकडे साहजिकच सर्वाधिक लक्ष लागून राहिले. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे आदी अनेकांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. काय असेल यावेळच्या विदर्भातील मतदारांचा कौल? कोणते निकष ठेवून मतदार देतील मत? जातीय समीकरणांचा या निवडणुकीत प्रभाव पडला का? या निवडणुकीतला प्रचार नेमका कसा होता? विदर्भाचं चित्र यावेळी कसं असू शकेल? यासारख्या असंख्य प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत विदर्भाचा रणसंग्राममध्ये. विदर्भाचा रणसंग्राम या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभयजी, आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत अखिलेश हळवे, आमचे नागपूरचे प्रतिनिधी, झी मीडियाचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे, आपलंही स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. गेले अनेक वर्ष त्यांचा विशेषतः विदर्भाचा अत्यंत जवळचा अभ्यास आहे. चंद्रकांतजी, आपलंही स्वागत. पहिला प्रश्न अभयजी तुम्हाला. विदर्भामध्ये आत्ता उन्हाळा हा चरमसीमेला पोहोचतोय. 40च्या आसपास टेम्परेचर आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. विदर्भातला यावेळचा प्रचार कसा झाला? या ठिकाणी राहुल गांधींच्या सभा झाल्या, मोदींच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री स्वतः जाऊन आले, अजित पवार जाऊन आले, शरद पवार जाऊन आले, राहुल गांधी जाऊन आले. काय सांगाल? नाही काय की यावेळेस विदर्भाच्या आपण जर बाकीच्या मतदारसंघाचा विचार केला तर विदर्भात प्रचाराला कमी दिवस मिळाले. मुख्यतः त्याचं कारण होतं की 5 मार्चला निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसऱ्याच टप्प्यात म्हणजे साधारणतः 10 एप्रिलला आज आता निवडणूक आहे. सर्वात कमी वेळ मिळालेले मतदारसंघ हे आहेत. महाराष्ट्रात साधारणतः आत्तापर्यंतच्या निवडणुका बघितल्या तर साधारणतः एक एप्रिलच्या मध्याला ही निवडणूक येईल असं अपेक्षा होते, पण त्या तुलनेत ती लवकर आली, त्यामुळे स्वाभाविकच वेळ कमी मिळाला. त्यानंतर उमेदवार निवडीमध्ये बराच वेळ गेला. उमेदवार निवडीचाही विषय घेतला आपण तर मतदार एका लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवाराला एक फार तर मला वाटतं 20 ते 25 दिवस मिळालेले. हा कालावधी तसा लोकसभेच्या दृष्टीने कमी आहे. दुसरं एक की विदर्भ हा मला वाटतं की आजच्या या निवडणुकीमध्ये एक मोठं बॅटल ग्राउंड आहे. इथे या निवडणुकीचं सर्वात मोठं कुठे मोदी वेव्ह किंवा या सगळ्या गोष्टी आपण ज्या बोलतोय त्याचं मला वाटतं काही प्रतिबिंब या भागात निश्चितपणे आहे. मागच्या निवडणुकीमध्ये इथे साधारणतः आघाडी आणि युतीचं एक 50-50 झालं होतं. यावेळेसची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. काँग्रेस पुढे फार मोठं आव्हान आहे की त्यांना मागच्या वेळेसच्या जागा टिकवण्याचं, आणि दुसरीकडे इथे जर आपल्या महाराष्ट्रात जर जास्तीत जास्त जागा मिळवायच्या असतील तर विदर्भात मोठं यश युतीला मिळवावं लागेल. त्या दृष्टीने मला वाटतं की हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या टॅलीवर याच विभागाचा प्रभाव असेल. महाराष्ट्राच्या टॅलीवर ज्या विदर्भाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे त्या विदर्भातल्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. तिथल्या अत्यंत महत्त्वाच्या लढतींपैकी सर्वात प्रतिष्ठेची लढत जर कुठली असेल तर ती आहे नागपुरातली. नागपुरामध्ये प्रथमच यावेळेला भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांना आव्हान दिले. तर त्या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया या सुद्धा मैदानात उतरलेल्या आहेत. हाच प्रश्न घेऊन मी जातोय अखिलेश हळवे यांच्याकडे. अखिलेश हळवे, एकूण जर नागपूरची आपण लोकसभा मतदारसंघाची रचना पाहिली तर 65% साधारणतः हिंदू आहेत, 20% बौद्ध धर्मीय आहेत, तर त्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. नागपुरातलं मतदान हे जातीच्या आधारावर यावेळी होईल का यावेळी विकासाच्या मुद्द्यांनी प्रचारात बाजी मारली असं आपल्याला वाटतं आणि त्या मुद्द्यावरच यावेळी मतदान होईल? काय वाटतंय, मतदान कसं होईल? सर, जर का आपण गेल्या अनेक वर्षांचा विचार केला तर कुठेतरी जातीचं समीकरण महत्त्वाचं असतं आणि ते यावेळी देखील राहील.
पण एक महत्त्वाचा मुद्दा जर का बघितला तर गडकरींच्या नावाने हे मतदान होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा गडकरी भाजपचे अध्यक्ष होते किंवा त्याच्या आधी पण आधीच्या काळात जेव्हा ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, नागपूरचे पालकमंत्री होते, त्या काळात त्यांनी नागपुरात अनेक मोठी मोठी कामं केली आहे. मग ती पुलाच्या बांधाची कामं असो, रस्त्यांची कामं असो, विकासांची कामं असो, अशी अनेक कामं त्यांनी केली. त्यामुळे कुठेतरी मतदान करताना हे विकासाला देखील मतदान होईल स्पष्टच आहे. पण तरी एकूण जर का नागपूरचा जातीचा समीकरणाचा विचार केला तर जात हे अटळ आहे. पण तरीही त्याच्या पलीकडे जाऊन नागपूरच्या लोकांना मतदान करतील असं स्पष्ट चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या काही गडकरींकडे कुठलेही राजकीय कुठले मंत्री किंवा असं कुठलेही पद नव्हतं, त्याकडे देखील त्यांनी गरीब लोकांचे हृदयाचे ऑपरेशन म्हणा किंवा सारखे अनेक कामं केली. तर या सगळ्या बाबींचा फायदा नक्कीच गडकरींना कुठेतरी मिळेल. ज्या काळात त्यांनी विकासाची कामं केली, हे सगळे मुद्दे, मग ते विकासाची कामं असो, रस्त्यांची कामं असो किंवा नंतरच्या काळात केलेली लोकांची मदत असो, या सगळ्या मुद्द्यांचा फायदा कुठेतरी होईल नक्की आहे. त्यामुळे एकीकडे जातीचा विचार करताना किंवा आपण जर का विचार केला तर सुमारे 6 लाख मतदान नागपुरात दलित आणि मुस्लिम वोटर्स आहेत. पण ह्याच्यामध्ये देखील काही प्रमाणात वोट भाजपला नक्कीच होईल. त्यामुळे मतदान करताना ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार नक्कीच होईल असं एक चित्र आहे. सर हा बरोबर आहे. आपण जातोय चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे. चंद्रकांत वानखेडे, आमचे अनेक रिपोर्टर्स जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची आत्ता भूमी पिंजून काढतायत, अक्षरशःमध्ये सुवर्णा दुसाने असेल, अमोल जोशी असतील, अजित चव्हाण असतील, अनेक आमचे सगळे ब्युरोज आहेत, विशाल करोळे आहेत, अरुण मेत्रे आहेत, हे सगळेजण जेव्हा महाराष्ट्राच्या इंटिरियर्समध्ये जाताना फिरताना दिसत आहेत तेव्हा एक फीडबॅक त्यांच्याकडनं मला मिळतोय. तो म्हणजे लोकांना अत्यंत स्थानिक अशा स्वरूपाचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटत आहेत. नागपुरामध्ये सार्वजनिक ज्या व्यवस्था आहेत त्यांचा बोऱ्या वाजलेला दिसतोय, त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली आहे. काय असेल याचा फटका, काय असेल या प्रश्नावरचा मतदानाचा कौल काय असेल? का नागपूरमध्ये स्थानिक प्रश्नांपेक्षा सुद्धा राष्ट्रीय उमेदवार असल्यामुळं राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय उमेदवार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट राहील? नाही, यावेळेस मुद्दा एक महत्त्वाचा जो लाट मला लाट कुठे दिसत नाही आहे. आणि लाट असती तर मग इथे म्हणजे गडकरीच्या संदर्भामध्ये मोदीची लाट वगैरे नाही. पण एक गडकरींचा जो काही व्यक्तिगत सक्रियता जी आहे राजकारणातली, विधायक कामाच्या संदर्भातली, आणि दुसरं असं की एका बाजूला एक स्टँडिंग खासदार, त्याच्यावर एक निष्क्रियतेचा शिक्का बसलेला आणि त्याच्या विरोधात एक सक्रिय उमेदवार, अशी काहीतरी एक लढत होईल अशी दिसतं. आणि व्यक्तिगत ही जी सक्रियता गडकरींची आहे ही थोडी बहुत जातीचे जे काही इक्वेशन्स आहेत ते थोडेसे रिलॅक्स करतील, ते तोडतील आणि ते पुढे आघाडी घेण्याची एक शक्यता दिसते आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे इथे एक हाही चर्चेचा मुद्दा आहे की नागपूरमध्ये, बाकी विदर्भामध्ये अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा इथे मोदी येऊन गेले, पण इथे नागपूरमध्ये ते का आले नाही त्याची एक उत्सुकतेने चर्चा आहे. काहींचं म्हणणं असं आहे की मुस्लिम मतं जी काही थोडी बहुत गडकरीच्या बाजूने झुकत आहेत ती परत काँग्रेसच्या बाजूने वळू नये म्हणून मोदी आले नाहीत. काहींचं असं म्हणणं आहे की स्वतःच गडकरींना पंतप्रधान पदाची आकांक्षा आहे त्याच्यामुळे त्यांनी, हा एक चर्चेचा मुद्दा आहे. पण सध्याच्या याच्यामध्ये कोण उमेदवार निवडून येईल याच्यापेक्षा कोण उमेदवार याच्यामधले बीएसपीचा उमेदवार असेल किंवा आपचा उमेदवार असेल हे किती मतं खातील याच्यावरही सगळी समीकरणं अवलंबून आहेत. बरोबर आहे. चंद्रकांत वानखेडे, तुम्हाला इथे थांबवून छोटासा प्रश्न असा विचारतो की बसपाला मागच्या वेळेला जवळपास लाखाच्या आसपास मतं मिळाली होती आणि ती मतं ही काहीशी डिसाइडिंग वोट्स आहेत की जी निर्णायक मतं ज्याला आपण म्हणतो, यावेळी सुद्धा परिस्थिती तशीच असणार आहे का? बसपाला मागच्या वेळेस 1,18,000 मतं मिळाली होती. यावेळेसही मागच्या वेळेस फक्त बसपानी जी मतं खाल्ली ती साधारणतः भाजपची मतं खाल्ली असा एक वदंता होती. आणि यावेळेस बसपा जी मतं खाईल ती काँग्रेसची मतं खाईल असा एक फॅक्टर आहे. त्यामुळे बसपा यावेळेस जास्तीत जास्त मतं घेतली तर काँग्रेसला फटका आहे. मागच्या वेळेस बसपानी 1,18,000 मतं घेतली, त्याचा फटका भाजपला बसला, असंही एक समीकरण सांगितलं जातं. मला एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे की आपण जर मागच्या 3 निवडणुकांचं विश्लेषण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की विदर्भामध्ये खूप लो पर्सेंटेज मतदानाचं प्रमाण, टक्केवारी खूप कमी होताना दिसते. नागपूरचा जर विषय आपण घेतला तर 1999 साली 53%, तेच प्रमाण 2004 साली 48%,
तर 2009 मध्ये तेच प्रमाण 43% खाली आलेलं दिसतं. हे इतकं कमी मतदान होण्याचं नेमकं कारण काय आणि त्याचा फटका किंवा फायदा कोणाला बसणार आहे यावेळेला? का यावेळी मतदान वाढेल असं वाटतंय? कारण अनेक स्टार प्रचारात आलेले होते. नाही, यावेळेस मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढेल अशी एक हे दिसतं. कारण नवीन जी मतदार आहेत, तरुण मतदारांचा जो भरणा आहे आणि यावेळेस विविध सामाजिक संस्थांकडनं मतदानात सहभागी होण्याचं जे एक जोरदार कॅम्पेन सुरू आहे, म्हणजे निवडणूक आयोगाचं कॅम्पेन, विविध सामाजिक संस्थांचं कॅम्पेन, कॉलेजेसमध्ये हे सगळे कॅम्पेन चालले आहेत, त्याचाही एक परिणाम होईल. आणि नवीन जी मतदार आहे यांची जी संख्या आहे तिची भर आणि त्यांचा उत्साह याच्यामुळे यावेळेस मागच्या वेळेच्या पेक्षा मतदानामध्ये वाढ होईल असं माझं मत आहे. अभय देशपांडे, मागच्या वेळेपेक्षा मतदानात वाढ होईल. सवाल असा आहे की स्थानिक प्रश्नच वारंवार ऐरणीवर येत आहेत. म्हणजे लोक अजूनही रस्त्याबद्दल बोलतायत, गटाराबद्दल बोलतायत, पायवाटांबद्दल बोलतायत, शौचालयांबद्दल बोलतायत की जे कामं खरं तर खासदाराची नाहीत. विदर्भामधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आणि दुसरा एक भावनिक मुद्दा आहे तो आहे म्हणजे स्वतंत्र विदर्भाचा. प्रचारामध्ये या दोन्ही मुद्द्यांवर, विशेषतः स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर फारशी चर्चा झाल्याची मला कुठे दिसलं नाही. काय सांगाल? नाही, स्वतः स्थानिक प्रश्नाचं म्हणाल तर मला वाटतं की लोकांना आपलं लोकप्रतिनिधी आपलं काहीतरी ऐकून घेत आहेत हा काळ फक्त निवडणुकीचाच असतो. त्यांचे प्रश्न कायमच असतात. ते प्रश्न कधीतरी ऐकले जातात, त्यावेळेस ते आपली संधी घेतात आपले प्रश्न मांडायची, कारण त्यात उमेदवार थोडंसं लक्ष घालतात. दुसरी गोष्ट मला महत्त्वाची सांगायची की नागपूरच्या दृष्टीने जसं इथे संघाचं मुख्यालय आहे तसंच दीक्षाभूमी पण आहे. इथं वैचारिक बांधिलकी मांडणारा एक मोठा मतदार आहे. त्याच्यामुळे गडकरी यांच्या उमेदवारीमुळे किंवा त्यांच्या व्यक्तिगत संपर्कामुळे काही प्रमाणात मतं इकडे तिकडे झाली तरी तिथे कॉन्स्टिट्युएन्सी भाजपसाठी फार सोपी नाही. गडकरी उमेदवार असल्यामुळे थोडा बहुत फरक पडला असला तरी फारशी सोपी राहिलेली नाही आहे ती. दुसरा प्रश्न असा आहे की स्वतंत्र विदर्भाचं जे अपील आहे मला वाटतं की नागपूरमध्ये काही लोकांची मुवमेंट आहे आणि ती निवडणुकीच्या काळात ती त्याच्यावर फारसा आजपर्यंत कधीच तो विषय आलेला नाही आहे. बहुतेक वेळा जर निवडणुकीत किंवा सत्ता स्थानावर असलेल्या लोकांची पदं जातात त्यावेळेसच ती फक्त ती मंडळी हा विषय उकरून काढतात आणि तेवढ्यापुरतं त्याला बळ येतं. परंतु निवडणुकीच्या काळात हा प्रश्न पूर्वी कधी महत्त्वाचा नव्हता झाला आणि याही निवडणुकीत मला वाटत नाही होईल असा. फार पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस जांबुवंतराव धोटे वगैरे ही मंडळी होती त्यावेळेस काही प्रमाणात याचा निवडणुकीवर प्रभाव झाला, पण त्यानंतरच्या काळात स्वतंत्र विदर्भाला काही त्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या होत्या. एकदा पुरोहित त्यांचे उमेदवार होते, बनवारीलाल पुरोहित, 96 साली निवडून आले होते. पण नाही ज्यावेळेस त्यांनी विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांनाही फारशी मतं मिळाली. म्हणजे यावेळच्या प्रत्येक उमेदवाराची स्वतःची विश्वासार्हता आणि जनसंपर्क हाच ऐरणीवर आला असं आपल्याला म्हणायचंय. विदर्भातल्या रणसंग्रामाचा प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तर आता त्या ठिकाणी नेमकं मतदान कोणत्या मुद्द्यावर होणार आहे, प्रचार कसा होता आणि त्याहीपेक्षा सुद्धा रंगणाऱ्या प्रचाराबरोबर काय काय मुद्दे चर्चेला आले होते आणि काय काय मुद्दे चर्चेला येऊ शकले नाही त्याची आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत अभय देशपांडे आणि चंद्रकांत वानखेडे. चंद्रकांत वानखेडे, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की रामटेकमध्ये दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. एक तर मुकुल वासनिक आहेत. हा जरी काँग्रेसचा गड आपण मानला तरी त्यानंतर 2009च्या लोकसभा निवडणुकांनंतर तिथे ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांवर थेट भाजपची मोहर दिसते. तिथे मला वाटतं 4 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. तर त्या ठिकाणी मुकुल वासनिक हे मागच्या वेळी फक्त 16,000 मतांनी निवडून आले आहेत. एक प्रकारे ही सीट ही ज्याला आपण अतिशय डेलिकेट, अतिशय नाजूक अशा स्वरूपाची आहे. या ठिकाणी प्रचारात कुठले मुद्दे महत्त्वाचे होते आणि काय प्रकारचा आत्ता परिणाम मतदानावर त्याचा होईल असं वाटतं आपल्याला? दुर्दैवाने यावेळेस मुद्द्यांवर काही गांभीर्याने काही चर्चा झाली असं दिसत नाही. जसं तुम्ही असं म्हणता की विदर्भाचा मुद्दा म्हणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा म्हणा किंवा राष्ट्रीय शेतकरी आयोग 2006 पासून धूळ खात पडलेला आहे आणि शेतकरी एका बाजूला मरतो आहे, म्हणजे या कुठल्याही प्रश्नावर चर्चा झाली नाही. म्हणजे मागच्या वेळेस मुकुल वासनिक फार थोड्या मतांनी आले आणि एक नौखा उमेदवार कृपाल तुमाने नावाचे उभे राहिले आणि त्यांना जवळपास धूळ चारली होती पण थोड्या मतांनी ते पडले. यावेळेस त्यांची बाजू सरस दिसते आहे. पण आता सोनिया गांधींची झालेली सभा, त्यांनी संचारलेला उत्साह किती परिणाम करतो, काय करतो, हाही एक वेगळा विषय आहे. कारण सोनिया गांधीची सभा आणि त्याच्यात असलेला महिलांचा सहभाग हाही एक विषय किती परिणामकारक ठरतो हाही एक विषय आहे.
पण मागच्या वेळेस कृपाल तुमानेंनी जे काही नाकातोंडामध्ये पाणी मुकुल वासनिकांच्या घातलं होतं त्यापेक्षा आता काही फारशी वेगळी परिस्थिती असेल असं वाटत नाही. थोडं जर हे पाहिलं तर कृपाल तुमानेची बाजू बळकट आहे असाच काहीतरी वानखेडे सर, तुम्हाला थांबवतो आणि प्रश्न पुन्हा एकदा मी विचारतोय की त्या ठिकाणी 2009 नंतर भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आले, म्हणजे एक प्रकारे मतांचा जो बेस होता तो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे सरकतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण व्हावी अशा प्रकारचं, जरी त्यांचा एक उमेदवार भारतीय जनता पक्षाचा हा फक्त 600 का 700 मतांनी निवडून आला असला तरी सुद्धा 4 आमदार तिथे निवडून येणं ही काँग्रेससाठी चिंतेची आणि डोकेदुखीची बाब असू शकत नाही का? नाही, निश्चितच. कारण मागच्याच निवडणुकीत जी डोकदुखी होती ती या निवडणुकीत अधिक डोकदुखी झाली आहे. म्हणूनच मी मग असं म्हटलं की बळकट बाजू दिसते तुमानेंची. फक्त आत्ताच सोनिया गांधींची जी सभा झाली त्याचा नेमका काय परिणाम होतो हाच वेगळा विषय आहे. पण बळकट बाजू कृपाल तुमानेची दिसते. एक तर नौखा उमेदवार, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाही, त्याच्यामुळे एक स्वच्छ चेहरा वरकरणे जो दिसतो आहे त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि भाजपचे आमदार असणं किंवा तिथे एक शिवसेनेचाही आमदार आहे याचा फायदा निश्चितच कृपाल तुमानेला मिळेल असा अंदाज आहे. अभय देशपांडे, राजकारणामध्ये नौखा चेहरा असणं ही जमेची बाजू अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरच्या समोर होते असं वाटतं या ठिकाणी? नाही, नक्कीच होते. आणि मध्यंतरीच्या काळात मला वाटतं इथे काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की मध्यंतरीच्या काळात मुकुल वासनिक यांचा या मतदारसंघाचा संपर्क तसा कमी झालेला आहे. त्यांच्याकडे केंद्रातलं मंत्रिपद होतं त्याही काळामध्ये या मतदारसंघासाठी त्यांनी काही फार केलंय असं नाही आहे. म्हणजे त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये त्यांच्या मला वाटतं वजेच्या बाबू जास्त होत्या आणि कदाचित मागच्या वेळेस ते थोड्या मतांनी सटकले होते, परंतु यावेळेस तशी परिस्थिती नव्हती. परंतु एकच त्याच्यात एक बदल झाला आहे की आज मला वाटतं की जोगेंद्र कवाडे आणि सुलेखा कुंभारे ह्या शेवटच्या क्षणी या आघाडीत सहभागी झाल्यात. त्यामुळे एकदमच ते मागे पडलेले होते. त्या प्रमाणात त्यांचे काही बहुती मला वाटतं सुधारणा झाली आहे, परंतु अजून फार काही त्यांना मला वाटतं आशादायक चित्र नाहीये. पण एक ट्रेंड नागपूर सारखा कायम दिसतो, तो म्हणजे 99 साली या ठिकाणी 65% मतदान होतं. 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी 56% मतदान होतं. तर 2009 साली झालेल्या निवडणुकांमध्ये 50%वर मतदान आलं, जेव्हा राष्ट्रीय ॲव्हरेज हे 58%चं होतं. विदर्भातल्या अनेक जागांवर मला मतदानाचं प्रमाण घटताना दिसतंय. नाही, मला वाटतं की यावेळेस मतदानाचं प्रमाण काही प्रमाणात विदर्भात सुद्धा वाढलेलं दिसेल. मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं 5 राज्यांच्या मध्ये तरी एकूण मतदान वाढलेलं आहे. एकतर मतदार याद्या अपडेट झालेल्या आहेत, पॉलिटिकल सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा एक मला वाटतं की प्रक्रियेला वेग आलेला आहे, तरुणांचा सहभाग वाढलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढेल असं दिसतंय. अशी चिन्ह तरी आहेत, पण ती बाकीच्या महाराष्ट्रात ज्या प्रमाणात वाढणार आहे त्याच प्रमाणात विदर्भात वाढेल का अशी शंका नक्कीच आहे. कारण आहे नाही, बरीच कारण आहेत. कारण एकूणच मला वाटतं विदर्भातले राजकारणी आणि जनतेतला एक संपर्क, एक दुरावा खूप आहे. म्हणजे त्याचं पार्टिसिपेशन जे असतं लोकांच्या रोजच्या संपर्कातलं, विशेषतः खासदारांच्या बाबतीत तर विदर्भातले खासदार म्हणजे फक्त निवडणुकीच्या काळात अवतरणारी लोकमंडळी अशीच काहीतरी, त्यांच्यात खूप मोठं अंतर दिसतं. त्यामुळे लोकसभेत मला वाटतं लोकांचा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्याचा फैसला होणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की राजकारणात अँटी इन्कम्बन्सी हा जेवढा महत्त्वाचा फॅक्टर आहे किंवा विरोधातला जाणारा मुद्दा आहे तेवढाच तुम्ही नवे आहात हा तुम्हाला फायदेशीर मुद्दा असू शकतो. परंतु घसरणारं मतदानाचं प्रमाण ही रामटेकची नागपूर सारखीच एक मोठी डोकेदुखी आहे. विदर्भामध्ये अमरावती हा एक अतिशय महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ. त्या ठिकाणी आनंद अडसूळ हे 4थ्यांदा लोकसभेसाठी प्रयत्न करतात आणि त्यांना आव्हान दिले नवनीत कौर यांनी. आणि याच लढतीविषयी, तिथल्या प्रचाराविषयी, विशेषतः या ठिकाणी मेळघाटचा अत्यंत दुर्गम असा भाग येतो. त्या ठिकाणी शिक्षणाचे, आरोग्याचे आणि कुपोषणाचे असे 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या ठिकाणी सोनिया गांधींची सभा झाली होती, शरद पवार यांची मला वाटतं अभय सभा झाली होती, नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. 3 हेवी वेट्स त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तिथलं नेमकं वातावरण आता काय आहे हा प्रश्न घेऊन मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. अभय, काय वाटते? नाही, की राष्ट्रवादीच्या दृष्टीने जागा खूप प्रतिष्ठेची झालेली आहे. एकतर त्यांनी आनंदराव अडसूळ यांच्या विरुद्ध जो उमेदवार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे त्यांना ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवारी दिलेली आहे. त्याच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या स्थानिक शाखेने तिकडच्या लोकांनी बंड केलं. परंतु त्या आता निवडणुकीत झालंय काय की त्यांनी उमेदवारी जाहीर केली होती. बरं, ते उमेदवार असं होतं की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीकडून त्यांचा उमेदवारी मिळवायचा प्रयत्न होता.
आता ऐन वेळेला ते निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभाविकच तिथल्या कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा नाही आहे. दुसरी गोष्ट, तिकडे गवई उभे आहेत, जे की पूर्वी काँग्रेसबरोबर होते, राजेंद्र गवई ते उभे आहेत, बसपाचे देवपारे पण उभे आहेत तिकडे. त्यामुळे मला वाटतं की या मतदारसंघामध्ये आता तशी तिरंगी चौरंगी लढत आहे. लढत जरी दोन मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षांमध्ये असली तरी या दोघांना मिळणारी जी मतं आहेत ती निवडणुकीवर परिणाम करणारी असतील अशीच आहेत. आणि राष्ट्रवादीने तिथे हट्टाने दिलेला उमेदवार आहे, त्यामुळे त्या राष्ट्रवादीने तिथे प्रतिष्ठापणाला लावलेली आहे. परंतु मला वाटतं की तिथे आज तरी आनंदराव अडसूळ यांना ही सगळी उमेदवारी आणि ही सगळी बदललेली समीकरणं त्यांच्या पथ्यावर पडतील असं अखिलेश, दिसतं. मला या ठिकाणी प्रश्न असा विचारायचा आहे की एवढ्या दिग्गजांच्या सभा झाल्या, अखिलेश तू त्या सगळ्या कव्हर केल्या, जवळून पाहिल्यास, त्याचं विश्लेषण आपण करत होतो, परंतु कुठेही मला मेळघाटचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय, शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय, असं कुठे दिसत नाही. प्रचार नेमका झाला, त्याचा दर्जा काय होता, त्या प्रचारातले महत्वाचे मुद्दे आणि त्याचा काय इम्पॅक्ट झाला असेल असं वाटतं तुला? खरं आहे सर. आणि जर का आपण पूर्ण अमरावतीच्या प्रचाराचा विचार केला तर विकासाचा मुद्दा कुठेतरी मांडला गेला पुढे. पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे दोन्ही पक्षांकडून, मग ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल किंवा शिवसेनेचे आनंदराव अडसूळकडून, दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप प्रचंड झाले. अगदी वैयक्तिक स्वरूपाचे आरोप झाले, तसे एक दुसऱ्या पोलिसात तक्रार देखील झाली. तर पूर्ण जो प्रचार अमरावतीचा होता तो एका प्रकारे राजकीय पक्षांचा नसून आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत कौर राणा असा झाला की काय, असं विचार करायची वेळ आली. कारण नवनीत कौर राणा यांचा जे जातीच्या प्रमाणपत्राबद्दल जो मुद्दा पुढे आला होता तो मुद्दा नेमका या विरोधी पक्षाने लावून धरला, आनंदराव अडसूळ म्हणा की बाकी सगळ्या पक्षांनी लावून धरला आणि त्याचा फटका आपल्याला बसतो अशी शक्यता कधी त्यांना वाटली असेल. आणि त्यामुळे पूर्ण प्रचार जो होता अतिशय वैयक्तिक आरोपांच्या माध्यमाने झाला आहे. कुठेही जे विकासाचे म्हणा किंवा मेळघाटचा प्रश्न म्हणा किंवा आरोग्याचा प्रश्न म्हणा, हे प्रश्न माघारी राहिले आणि कुठेतरी फक्त आणि फक्त वैयक्तिक आरोप पूर्ण प्रचार दरम्यान लागलं, असं एक दुर्दैवी चित्र अमरावतीमध्ये पुढे आलं. मला हाच प्रश्न घेऊन वानखेडे यांच्याकडे जायचं आहे. वानखेडे, आपण प्रत्येक मतदारसंघाकडे जाऊन बघतोय, जे विदर्भाचे साधारणतः रिप्रेझेंटेटिव्ह असे 4 मतदारसंघ आहेत त्याची आपण चर्चा करतोय. या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं प्रचार जो झाला तो मुद्द्यांवर झालाच नाही, वैयक्तिक चिखलफेकीवर मुद्दा प्रचार झालेला आहे, त्याच्यात मुद्दे नव्हते. याच्याचमुळे की काय, याही ठिकाणी अमरावतीमध्ये सुद्धा जर मतदानाचं प्रमाण आपण पाहिलं तर 62% 1999 साली होतं, ते 56% 2004 साली, तर 51% म्हणजे काहीसं नागपूरपेक्षा बरी परिस्थिती म्हटली पाहिजे, परंतु 51% म्हणजे राष्ट्रीय ॲव्हरेजपेक्षा 7% कमी अशा प्रकारचं मतदान त्या ठिकाणी होतंय. लोक अशा प्रकारच्या वैयक्तिक प्रचाराला कंटाळलेले आहेत, त्याच्यामुळे होत असेल तर याही तेच अमरावतीत घडलंय. काय वाटतं आपल्याला? नाही, एकूणच मी असं म्हणतो की अमरावतीचाच मुद्दा नाही आहे. राष्ट्रीय स्तरावर जरी लक्ष दिलं की मुद्द्यांच्या ऐवजी माणसंच उभी आहे समोर. म्हणजे मग भाजपच्या वतीने मोदी असेल, काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी असेल, आपच्या वतीने केजरीवाल असेल, माणसं व्यक्ती उभे केल्यानंतर मुद्दे सुटून जातात आणि व्यक्तिगतच चिखल फेकीचं जास्त महत्त्व येतं. आणि तेच जे काही दिल्लीवर सुरू आहे तेच गल्लीमध्ये उतरलेलं आहे आणि तेच अमरावतीमध्ये झिरपलेलं आहे. दुसरं असं की अमरावतीच्या मतदारसंघामध्ये राणा विरुद्ध खोडके हाही एक पार्श्वभूमीचा भाग आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रवी राणा सुलभाताई खोडकेंना पराभूत करून जिंकून आलेले आहेत. इथून हा दुश्मनीचा भाग आहे. तिथे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध रवी राणाची फौज असा कायम संघर्ष राहिलेला. अशा पार्श्वभूमीवर रवी राणाच्याच पत्नीला जेव्हा राष्ट्रवादीचं तिकीट मिळतं तेव्हा दुखावलेपण कार्यकर्त्यामध्ये आलेला आहे. तोही एक दुखावलेपणाचा एक कंगोरा आहे. त्याच्यामध्ये द्वेषाची एक झालर आहे, तिरस्काराची एक झालर आहे आणि ती निवडणुकीच्या सगळ्या मैदानामध्ये प्रगट होते. आणि त्याच्यामध्ये आता त्रांगडं असं झालेलं आहे की BSPचाही उमेदवार त्यालाही म्हणजे खोडकेंनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तोही सशक्त बनतो आहे. गवई जे काही उमेदवार आहे त्याला आमदार बच्चू कडू यांचा पाठिंबा. त्यामुळे ही वरकरणी दुरंगी लढत जरी दिसत असली तरीही गुणवंत देवपारे किती मतं घेतात, गवई किती मतं घेतात याच्यावरच पुढचे सगळे एक प्रकारे या ठिकाणी अमरावतीमध्ये मतांचं विभाजन हा सुद्धा मुद्दा असू शकतो, परंतु ढासळती मतदानाची टक्केवारी हा संपूर्ण विदर्भातलाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा करणार. यातला पहिला प्रश्न घेऊन मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, आज विदर्भामधल्या एका मतदारसंघामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका आल्यानंतर त्याची फेर तपासणीचे आदेश देण्यात आले. काय सांगाल? नाही, मला वाटतं ते भंडाऱ्यामधून ती तक्रार आली होती
तिथे ज्यावेळेस रँडमली तपासणी सुरू होती त्यावेळेस तिथे एक मतदान यंत्रामध्ये की बसपाचं बटन दाबल्यानंतर ते मत राष्ट्रवादीला जात आहे असं काहीतरी आढळून आलं. त्यानंतर त्यांनी सर्व यंत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे ती तपासणी चालू आहे. परंतु मला वाटतं विदर्भातल्या अनेक ठिकाणी काही ठिकाणी मला वाटतं काही ठिकाणी असा दोष सापडला असेल, त्याच्यामुळे सरसकट सगळीच यंत्र खराब आहेत असं काय म्हणण्यात खरं तर अर्थ ही नाही. टेक्नॉलॉजी फुलप्रूफ अशा करता म्हणली पाहिजे की इरेजेबल प्रोग्रामेबल मेमरी EEPROM अशा टेक्नॉलॉजीची मेमरी टेक्नॉलॉजी आहे आणि ती अत्यंत कमीत किमतीत आपल्याकडे डेव्हलप केली आहे. अशाच प्रकारची टेक्नॉलॉजी अमेरिकेत डेव्हलप करायला प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता, परंतु तिथे मतदार यंत्रात आपल्यापेक्षा जास्त घोळ होते आणि शिकलेला अमेरिकन अनेकदा चुका करत होता आणि इथे अशिक्षित म्हटला जाणारा संपूर्ण भारतातला जो मतदार आहे, ग्रामीण भागातला विशेषतः, त्यांनी अचूक मतदान केलेलं आढळलेलं होतं. याच सगळ्या मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणावर, विशेषतः विदर्भातल्या मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाकरता बाहेर येण्याकरता शेवटच्या क्षणी असं आपण काय सांगाल वानखेडे? नाही म्हणजे मी मगाच असं म्हटलं की यावेळेस ते मतदानाचं टक्केवारी ही वाढणार आहे आणि याच्यासाठी सातत्याने काही सामाजिक संस्थांनी, निवडणूक आयोगाने प्रयत्न केलेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या म्हणजे निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी कमी झाली म्हणून लोकांची उदासीनता वगैरे असते असं मला वाटत नाही. कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये ज्या विदर्भामध्ये 95 ते 97% मतदान होतं, पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये 80-85% मतदान होतं. मला स्वतःला असं वाटते की जसजसा वरच्या थरावर जातो तसतसा लोकांचा यांच्याशी संबंध येत नाही आणि मग जसं देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे या लोकांचा जनतेशी संपर्क नसल्यामुळे एक उदासीनता आलेली आहे. पण ही उदासीनता यावेळेस नसेल असं माझं हे आहे, कारण एक प्रबोधनाचा चांगला हे कार्यक्रम इथे राबवला गेलेला आहे आणि त्याचा एक इम्पॅक्ट येतोय आणि तरुण मतदारांचं उत्साही मतदान यावेळेस निश्चितपणे राहणार आहे. बरोबर आहे. मी आता अखिलेश वेळ थोडा आहे, मला सांग की या वेळेला विदर्भामध्ये सरासरी काय पर्सेंटेज ऑफ वोटिंगची अपेक्षा आहे तुला? विल इट टच 55%? 55% मतदान होईल असं वाटतंय का? सर, आपण जर का पूर्ण विदर्भाचा विचार केला तर 10 ते 12% नवीन मतदार आले आहेत आणि हे जे नवीन मतदार जे फर्स्ट टाइम वोटर ज्यांना म्हणता येईल हे मोठ्या प्रमाणात व्होट करतील अशी चित्र आहे आणि त्यामुळे जे गेल्या काही वर्षापासून सातत्याने कमी झालं तर नक्कीच 50 क्रॉस करेल आणि एखादी 55%च्या वरती देखील विदर्भात मतदान होईल असं हे चित्र. हे सगळं जे आहे ते फक्त आणि फक्त नवीन मतदारांच्या भरोशावरच होऊ शकेल हे ते अतिशय स्पष्ट आहे. अभय देशपांडे, वेळ अत्यंत थोडा आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला की लोकांना खरोखरच असं वाटतं का की फरक पडतो आपल्या एका मताने म्हणून लोक मतदान करतात किंवा करत नाहीत? काय प्रकारची मानसिकता, वैदर्भीय मानसिकतेबद्दल काय सांग? नाही, मला वाटतं यावेळेस लोकांचा सहभाग वाढलेला आहे आणि मला वाटतं की आपण जी पण करतो की फरक पडतो हे जे अभियान आहे याला सुद्धा निश्चितपणे प्रतिसाद मिळतो आणि मला असं वाटतं, खात्री आहे की विदर्भातलं मतदान यावेळेस 60% आसपास जाईल अशी माझी. विदर्भातलं मतदान 60% वरती जाईल असा एक काहीसा आकर्षक असा वाटणारा प्रचंड मोठा आशावाद अभय देशपांडे यांनी व्यक्त केला. अभय देशपांडे आपल्या बरोबर 16 मे पर्यंत आणि त्यानंतर असणार आहेत. त्यांचा अंदाज कितपत खरा होतो हे पाहूया. परंतु तूर्तास विदर्भातल्या सर्व जनतेला झी24 तास तर्फे एक विशेष अभियानाअंतर्गत आम्ही एक आवाहन करतोय आणि त्यावरच या आजच्या कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार आणि ते अभियान नेमकं काय आहे ते आपण पाहूया. मतदान करा, फरक पडतोय. कळकळीची एक विनंती करेन की आपलं मत विकू नका, खूप विचार करा त्याच्याबद्दल, कारण हा एक मौल्यवान हक्क आपल्याला दिला गेला आहे आणि तो वाया घालवू नका. अपना मत, अपना वोट प्लीज़ ऐसे ही उठा के किसी को ना दें. आप अपना वोट प्लीज़ बेचिए नहीं, उसे संभाल के रखें और उसे सही जगह पे उपयोग करें. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.